लग्न झाल्यावर झाला पहिला परक्या घरी लग्न झाल्यावर झाला पहिला परक्या घरी लग्न झाल्यावर झाला पहिला पराया घरी मी माझ्या माहेरी पोराच्यावरी जीवनी माझ्या माहेरी पोराच्यावरी लग्न झाल्यावर झाला पहिला पराया घरी लग्न झाल्यावर झाला पहिला पराया घरी लग्न झाल्यावर झाला पहिला परक्या घरी झोपडीला लहानचं मोठं करीत असताना त्या आई वडिलांनी आपल्या झोपड्या जायचा अहो जीवनात ती हौस पुरवली त्या झोपडीला लहान त्याच्या झोपडीची हौस पुरवली अहो त्या माई बापानी अहो अंगावरती फाटके कपडे घातले असतात पायामध्ये फाटके झोपड घातली असतात पण आपल्या झोपडीची कधी हाऊस कधी कमी पडू दिली नाही ती झोपडी लग्नाच्या वयामध्ये येते आणि त्या स्त्रीचं लग्न जमतं आई म्हणते की बाई झोपले अगं तर आता पाळणा केला नेतांचे दिवे केले गड्या खाण्यावरती तुला वागवलं ताई आणि उद्या तुझं लग्न होणार एक शिरामध्ये तू परदेशी होणार ताई अरे आईचा तुझ्यावरती काही हक्क राहणार नाही बाई त्या परमेश्वराची किती आघात लिहिला आहे तो स्वतःचा लाजपत बाळ जर कधी गलीला कधी खेळायला गेला तर ती आई घरामध्ये कावरा बावरा होऊन जाते तिच्या कामामध्ये मन लागत नाही पोटामध्ये 9 महिने 9 दिवस ओझं वागवलं आणि तो पोटचा वळा हल्ली करून द्यायचा असं काही नाही की जसं आपलं लेकरू बाहेर गेलेला खेळायला गेलं घंट्याला 2 घंट्याला का होणं आपल्या घरी येणार पण एकदा त्याचा इथं लग्न झालं की त्या ताईवरती जितका आता हक्क असतो हक्क त्या ताईवरती राहत नाही आई म्हणते की बाई चिमुले अगं तू माझ्या अंगामध्ये खेळायचे बाई अगं माझं अंग तुझ्या खेळण्याला किती फुलून दिसायचे चिमुले तुझं लग्न झाल्याच्यानंतर अगं तुझ्या लेकीसारखी माया या आईला कोण लावणार ग ताई कधी कामावरून आले बाई लुटू लुटू पाण्याचा तांबे घेऊन यायची आई तुला हातपाय धुण्यासाठी पाणी देऊ का आई तुझ्यासाठी चहा ठेवू का अगं हे माझा लाड करणारी चिमुली ताई तू सासर घरी गेल्याच्या नंतर माझा हा लाड कोण करणार ग ताई चिमुलीची आई काय म्हणते
गेली त्यात मला वाटी लावण्याकरता सारे आपल्या गणगोट्या ताईला वाटी लावण्यासाठी निघतात ती झुकली ताई आईच्या गळ्यात पडून रडू लागते भावाच्या गळ्यामध्ये पडून रडू लागली त्या दादाला म्हणते की दादा हो अरे आतापर्यंत जे आपले भांडणं होती दादा अरे रोज मी तुझ्या समोर भांडायची दादा अरे आज मी माझ्या नवऱ्याच्या घरी निघून जाणार तुझ्या सोबत आता कोणी भांडण करणार नाही दादा अरे जे आपले भांडण होते दादा ते आपले प्रेमाचे भांडण होते तुमच्या चिकोली ताईला तुम्ही वाटे लावून करताना निघत असताना हाय बाप अरे ज्या आई बापाने आपली लेकीचा कन्या नाही केला त्याच्या आई बापाला विचाराच्या लग्नाच्या दिवसातील या जगामध्ये त्या आई बापासारखं शेवटचं भाई कुणाचंही नाही ते आई वडील पाहुणे मावशी काका रडत असताना ती आपली छकुली ताई त्या आईला काय म्हणते रडू नको ग माझ्या लेकीवाल्या आई लेकीच्या जातीचा काही करणार लेकीच्या जातीचा काही करणार लेकीच्या जातीचा काही करणार रडू नको ग माझ्या लेकीवाल्या लेकीच्या जातीचा काही करणार लेकीच्या जातीचा काही करणार लेकीच्या जातीचा काही करणार जाता मुलाची खरी रामुण्या बाया घरी जाता मुलाची खरी रामुण्या बाया घरी लग्न झाल्यावर दादा बाईला परत्या घरी लग्न झाल्यावर दादा बाईला परत्या